आर्थिक व्यवहार महिलांना कधी कळणार आहेत? जेव्हा महिला दर महिन्याच्या बैठकीला येतील. आपला आर्थिक किती जमा झाली आहे आणि किती खर्च झाला आहे. खर्च कुठं होतो? अंतर्गत कर्जामध्ये. त्याला व्याज किती आलं, एकूण वर्षाचं. आता उदाहरणार्थ आपल्या गटांना 5-5 वर्ष झालीत, बरोबर आहे? झालीत का 5 वर्ष? कधी काढलंय का आपल्या गटाला किती आतापर्यंत व्याज आले ते काढलं का? सविताताईंनी तुमची ऑडिट केली असेल पहा, त्याच्यामध्ये आहे बघा, अंतर्गत कर्जावर मिळालेलं तुम्हाला व्याज आणि बँकेकडनं तुम्हाला मिळालेले व्याज. कधी बेरीज केली का याची? कधी बेरीज करून पहा. थोडासा वेळ भेटला तर आपल्याला किती रुपये आपली एकूण जमा झालेली आतापर्यंतची जमा, बँकेकडनं किती भेटलेली आहे आणि गटातून अंतर्गत कर्जातून आपल्याला किती रक्कम आपल्या गटात जमा झालेली आहे आणि आज आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्या गटाला घेऊन आलेलो आहे. आपलं हे पडताळणी करणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याला दर महिन्याच्या बैठका आपल्या गटांच्या घ्यायच्या. दर महिन्याच्या जर बैठका आपण नाही घेतल्या तर गट पूर्ण आपले काय होणार आहेत? विस्कळीत होणार आहेत. महिलांचा जो विश्वास आहे तुमच्यामध्ये, जो गटांमध्ये विश्वास आहे तो राहणार नाहीये. त्यामुळं आपले आर्थिक व्यवहार जर पारदर्शक असायला पाहिजे असतील तर आपल्याला प्रत्येक महिन्याला बैठका घ्यायच्या आहेत, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, आपले गट झाले, ग्रामसंघ झाला आणि प्रभाग संघ झालेला आहे, बरोबर आहे. आता आपण बचत करायला शिकलोत, अंतर्गत कर्ज घ्यायला शिकलोत, कर्जाचं वितरण करायला शिकलोत आणि कर्ज कुठल्या पद्धतीनं आणि कुठं इन्व्हेस्ट करायचं हे पण शिकलोत, बरोबर आहे. आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे? आपल्याला प्रत्येकाचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय आपल्याला आपल्या गावात सुरू करायचे आहेत, किंवा काही महिलांनी सुरू केले आहे, किंवा काही महिलांची ऑलरेडी शेती आहे, परत गायी आहेत आपल्याकडं, काही जणांचं भाजीपाला आहे, काही जणांचा भाजीपाला आहे, व्यवसाय आहे, बरोबर आहे. परंतु या व्यवसायाला अजून काय वाढवता येईल किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल. जसं आता तुम्ही सगळेजण लाडक्या बहिणीचा लाभ घेताय, बरोबर आहे. कोणी आहे का याच्यात लाडक्या बहिणीचा लाभ घेत नाही, बरोबर आहे. सगळ्यांची खाते ओपन झाली आहेत, बरोबर आहे. त्याचसोबत आपल्याला अजून काही बँकेच्या स्कीम आहेत, जी काही इन्शुरन्स विमे आहेत, तर त्याची सर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. ती पण व्यवस्थित ऐकायची आहे आणि प्रत्येकाने आपला विमा आणि ज्या काही स्कीम आहेत, जसं आता म्हणतात सरकारी नोकरदाराला पेन्शन भेटते, बरोबर आहे. आपल्याला भेटते का? नाही. तर आपल्याला पण पेन्शन भेटते कधी? जेव्हा आपण ज्या एक अटल पेन्शन म्हणून योजना आहे, त्याचं जर आपलं पैसे आपण मंथली काही 200-300 रुपये सेव्हिंग जर करत राहिलं वयाच्या 60 वर्षा वयापर्यंत, तर आपल्याला ही पेन्शन तिथून सुरू होणार. म्हणजे आपले पैसे बचत केलेले आहेत ना आपण, तर त्याच्यातून आपल्याला काय होणार आहे? पेन्शन सुरू होणार आहे. अशा खूप सारे स्कीम आहेत किंवा योजना आहेत, त्याच्या संदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. पण माझं एक म्हणणं आहे की आता ताईंनी म्हटलं की एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रकरण ताईंचं अडकलेलं आहे. मला वाटतं CMEGPचं प्रकरण आहे का? CMEGPचं प्रकरण आहे ना? ठीक आहे, तर आपण बोलून घेऊया सरांशी तिथं परवाच्या दिवशी. नाही झालं तर मग बीडो मॅडमचा एक कॉल जाऊ देऊ, त्यांना काय रिप्लाय येते त्यावर आपण चर्चा करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडं गायकवाड सर आलेले आहेत, तर त्यांच्या मार्फत पण आपण काही प्रकरणं आपल्याकडं जर असतील तर आपण PDCC बँकेमध्ये देऊया. जे काही त्याला डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत पुढच्या, त्या पूर्ण सर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यासाठी मी सरांना अशी विनंती करते की गायकवाड सर, तुम्ही येऊन महिलांना सविस्तर मार्गदर्शन करावं.